पीईबी न्यूज आपण बघत आहात. संवेदना या सुरेखा यशवंत गायकवाड यांच्या बहुचर्चित कथासंग्रहाचं अभिवाचन. आजची कथा दंगल भडकली आहे. नीलोफर मोठ्या खुशीत घरी आली होती. वैदेही मैं कुछ नहीं सुनूंगी, तुला माझ्या सगाईला यावंच लागेल. मी तरी तिला कसा नका देऊ शकत असते. ती झालं तरी ती माझी बाळपणापासूनची मैत्रीण. केजी पासून तर एम इंग्लिश लिटरेचर पर्यंतचा प्रवास आम्ही एकत्र पूर्ण केला होता. तिच्याकडील प्रेमळ वातावरणात तर मी केव्हाच रुजले होते. आम्हा दोघीमुळे आमच्या दोघींच्याही घरचे लोक एकमेकांचे विशेष बनले होते. केव्हा केव्हा आम्ही एकमेकांकडे जाऊन दिवस दिवस मजेत घालवायचो. दिवाळी, दसरा, बकरी ईद काय, ईद ए मिलाद काय, आम्हाला सारे सण एकमेकाचे सारे सारखेच वाटायचे. दसऱ्याला सोनं घेऊन मी तिच्याकडे गेले तर ती सुद्धा मला सोनं द्यायची. ईदच्या मुबारक द्यायला मी तिच्याकडे यायची. असं आमचं चालायचं. आता तर लोकलची सगाई ती सुद्धा एका मोठ्या घरात. हा आनंदाने झाला तरच नवल. खूप खूप नाचलो आम्ही दोघी. निलोफरच्या सगाईसाठी आई उत्सुक होते. तिला त्यांच्याच सगाईची रस्म कशी अदा करतात ते बघायची खूपच इच्छा होती. निलोफर मैं भी आऊंगी, बेटी की सगाई और भी नहीं आऊंगी. आई जरूर माझ्या मनातील बात बोलला तुम्ही. आई मैं मांजिल भाईजान को भेजूंगी, आप नक्की आना, मैं आपका इंतजार करूंगी. अच्छा बेटी निकलती हूँ, इतवार को सवेरे ही आ जाना. निलोफर रविवारला सकाळी ये म्हणून सांगून गेली. आज सकाळपासूनच मी निलोफरच्याकडे जाण्याची तयारी सुद्धा झाली होती. एवढ्यात निलोफरचा भाऊ मंजिल आला. सोबत त्याने गाडी आणली होती. त्याच्या त्या हिंदुंडाकडे बघून आई घाबरली. मुझे तो डर लगता है बाबा, मैं तेरे गाड़ी में नहीं आऊँ बैठूंगी. आई एक बार बैठ के तो देखो ना रे बाबा. आई मानायलाच तयार नव्हती. कसं बस तिला तयार केलं. ती घाबरत कशी तिला गाडीवर बसली. आम्ही चांदणी चौकात येऊन पोहोचलो. निलोफरकडे पाहुण्यांची तुरळक गर्दी होती. सारे एकमेकांच्या मस्करीत होते. त्यांच्याकडील वातावरणाशी आम्ही पूर्णपणे समर्थ झालो होतो. मध्येच कधी नवे पाहुणे दिसले की निलोफर लगेच मला सांगायची की ये लखनौवाली फुप्पी, ये बंबईवाली चाची. वातावरण कमालीचा उत्साह होता. मध्येच पोरांनी कवालीचा कार्यक्रम सुरू केला. कुणी विनाकारणच दुसऱ्या, अरे काय तू टाइम पास कर रहा रे, चलो उठो, कुर्सिया लगाओ, तर क्या तुमको कोई सुनताच नाही. आणि मग त्याच्याकडे बघून सारे किती किती हसायचे. निलोफरच्या हाताची मेहंदी चांगली जमली होती. सायंकाळ कशी झाली ही काही कळलंच नाही. सगळ्याची रस्म आता झाली तोपर्यंत रात्रीचे 11 वाजून गेले होते. जेवणाच्या मानगडीत खूपच उशीर झाला. घरी जाणं कठीण झालं. निलोफरच्या अब्बूनी मम्मीला राहण्याचा खूपच आग्रह केला. त्याला ते आम्ही मग त्यांच्याकडे मुक्काम ठेवला. रात्री लखनौवरून कवालीची मंडळी आली होती. रात्रभर कवालीचा कार्यक्रम चालला. आम्ही तर 2-2 वाजताच झोपी गेलो. सकाळी उठलो तर त्या सारे भयंकर भीतीच्या दडपणाखाली आम्ही घरी जाण्यासाठी तयारी केली. असा मंजिल म्हणाला, आई शहर में दंगल भड़क गया है, दंगल भड़क गई, बाहर जाना मुश्किल है. काही तर पटकन खालीच बसले. मला सुद्धा कळेना काय करावं. नाही म्हटलं तरी आपण मम्मी पुढ्यात आलो होतो. ही भावना माझ्या मनातील भीतीला घर करून देत होते. बाहेर कुणाला माहित होतो की तिथे आम्ही आहोत. तर माझ्या मनातील विचार निलोफरच्या बापून माझ्या चेहऱ्यात वाचले. बेटी फिक्र न करो, किसी को कुछ खबर नहीं होगी, तुम भी किसी को कुछ नहीं बताओगी. मी आईला धीर देत होतो. आई भयंकर घाबरली होती. निलोफरकडल्या स्त्रियात आम्ही होतो. मध्येच तुम्ही सांगायचं, वाजिद भाईजान मारे गए. असे भाईजान तो हिंदूने मारडाला ओढ झाले. बायका छाती भडकून रडायला लागले. आणि त्यातच कळस म्हणजे निलोफरच्या लखनौला भावाची हिंदू लोकांनी हत्या केली म्हणून बातमी आली.
सारं घर दुःखाच्या आगल्यात आलं. घरातील पाहुणे मंडळी पेटून उठले. त्याच्या हाती लागेल ते शस्त्र घेऊन प्रत्येकजण बाहेर पडत होता. बघता बघता वातावरण बदलून गेले. रात्रीची रौनक केव्हाच व्यक्त झाली होती. आई नेहमी भीतीने गाठून गेलो होतो. कुणाशी बोलायची देखील सुरू होती. घरातील पुरुष मंडळी सगळे बाहेर होती. स्त्रिया रंड्यात गुंतून गेल्या होत्या. आणि मनातल्या मनात देवाचा दावा एकमेकींच्या घरावर स्वस्तपणे बसून होतो. कधी काय होईल हा विचार आम्हाला स्वस्त बसत नव्हता. बाहेर सारख्या दंगलीच्या बातम्या त्या भीषण वातावरणात भर टाकत होत्या. दुपारी मंजिल आला. रक्ताने लचपत दिसलेला. पोलिसने अरमानची लाश नाही दी. पुन्हा साऱ्यांनी अंबर टाकला. त्याच्या जखमावर लोकरने पट्ट्या बांधल्या. त्याची नजर आमच्याकडे गेली. आई तुम बाहर जा नहीं सकते. शहर में कर्फ्यू लगा है. लोग मर रहे हैं. थोडा सब्र करो आई. म्हणजे बाई आम्हाला कसंही करून घराबद्दल सोडा. मी रडायलाच बसू लागले. दीदी समझने की कोशिश करो. बेटा छोड़ दो हमारे को. आई कैसी बातें कर रही है. बाहर लोग शैतान की तरह दूसरे का खून कर रहे हैं. खून पी रहे हैं. थोडा सब्र करो. मंजीच्या आवाजातील जैवेने आणि आणखीनच हादरलो. निमूटपणे केलवाने होऊन पुन्हा कोपऱ्यात बसलो. आता काही आपलं खरं नाही. काय होईल आता. क्षणाक्षणात भीतीच्या हादऱ्याने आम्ही खचत चाललो होतो. हातपाय थंड पडायला लागले होते. निमूटपणे बसण्याशिवाय काहीच गत्यंतर नव्हती. बाहेर जणू मृत्यूचं वादळ त्यानं वाढत होतं. निरनिळ्या डोळ्याने वातावरण भरून गेलं होतं. आगीच्या ज्वाळा आभाळा स्पर्श करून पाहत होत्या. रक्तपात रक्तावरून व्हायला लागले होते. प्रेताचे खच रस्त्यावर पडायला लागले होते. आणि त्या लोकात आम्ही दोघी मायले की फसलो होतो. घरात कुणालाच कुणाची खबर नव्हती. सारे रमांच्या हत्येने शिकवून धरले होते. सायंकाळी पुन्हा म्हणजे घरी आला. त्याला बहुधा आमच्याकडे पाहिलं नाही. आई घाबरू नका. तुमच्या केसाला धक्का देणार नाही. त्याच्या बोलण्याने तर आम्ही रडलाच लागलो. त्याच्या बोलण्यात आई रडत लागले. बेटा आम्हाला इथून घेऊन चल. म्हणजे ज्यात पडला. थोडा तो वाजता उभा होता. लेकिन आई बार तो हो गया तो आमचा आम्ही घेऊन घेऊ. पण तिथून काढा बाबा आम्हाला. इथे मरण्यापेक्षा आम्ही आमच्या घरात म्हणू. काही हटेलाच भेटली होती. शेवटी हो नाही करता म्हणजे तयार झाला. आम्हाला दोघे काळे घालून दिले. सायंकाळचे 7:30 वाजले असते. आम्ही मंदिरच्या गाडीत बसलो. गाडी सुसाट वेगाने धावत होती. चांदणी चौक पार करून गाडी उतार्याकडे येत होती. इतक्यात मंजीने गाडी थांबवली. आम्हाला बुरकी काढायला लावली. पुन्हा गाडी सुसाट निघाली. गाडी आमच्या परिसरात आली तेव्हा कुठेतरी भांड्यात पडला. मंजीने गाडी आमच्या घरासमोर थांबवली. आम्ही घरात पळालो. म्हणजे तसाच माघारी केला. पण त्याला आमच्या परिसरात मावाने टिकून ठार मारली. दुसऱ्या दिवशी कळलं आम्हाला. ज्यानं प्राणाची बाजी लावून आम्हाला वाचवलं त्याच्या मृत्यूने खूप वाईट वाटलं. माणसं मारण्याशिवाय जंगल काहीच देऊ शकत नाही. त्या दंगलीला लोक का जवळ करतात. का